हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण 6व्या दिवशी भेटतोय आणि अध्याय 6वा ध्यानयोगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी आज मंगलाचरणने सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपण घरी बसून या संधीचा लाभ घेऊ शकतो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या दीपांजली माताजींना प्रणाम करते. तसेच वर्गाला उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय 6वा ध्यानयोगचं अध्ययन करणार आहोत. या अध्यायानंतर भगवद्गीतेचं 1/3 अध्ययन आपण पूर्ण करू. भगवद्गीतेची विभागणी म्हणजे भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत, तर यांची विभागणी आपण 3 विभागामध्ये करतो. पहिले जे 6 अध्याय आहेत ते कर्मयोगाचे अध्याय समजतात. पुढचे 7 ते 12 हे भक्तियोगाचे अध्याय आहेत आणि 13 ते 18 हे ज्ञानयोगाचे अध्याय आहेत. तर या अध्यायामध्ये आपण अष्टांग योगाची विधी समजून घेणार आहोत. मन आणि इंद्रिय यावरती ताबा कसा मिळवता येईल हे आपल्याला अष्टांग योगाने समजता येतं. आणि कृष्ण आपल्याला हेही सांगणार आहेत की सर्वात उत्तम योग कुठला आहे. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला आपण पुढे जाऊया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला पुढे सुरुवात करूया. आता काल आपण अध्याय 5वा शिकलो होतो आणि काय शिकलो होतो, कर्मसन्यास योग असा कालच्या अध्यायाचं नाव होतं. कालच्या अध्यायामध्ये अर्जुन सुरुवात होत होती अर्जुनाच्या गोंधळाने. अर्जुन प्रश्न विचारतो की मी कर्मसन्यास घेऊ की कर्म करू, काय श्रेष्ठ आहे, कर्मसन्यास श्रेष्ठ आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्यावरती कृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग कर्म कसं करावं याबद्दल ज्ञान कृष्णांनी दिलेलं आहे. म्हणजे निष्काम कर्म म्हणजे काय, तर फळाची अपेक्षा न करता केलेल्या कर्मामुळे आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. कर्माची प्रतिक्रिया आपल्याला लागू पडत नाही. आणि अध्यायाच्या सगळ्या शेवटी आपण शांती सूत्र शिकलो होतो. 29वा श्लोक होता, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. काय म्हणाले होते कृष्ण या श्लोकाच्या अनुवादामध्ये आपल्याला,
की सर्व यज्ञ तपस्या यांचा परमभोक्ता मीच आहे, सर्व ग्रह लोक देवदेवतांचे परमेश्वर, सर्व जीवांचा हित करता, सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करणारा मीच आहे. आणि हे जाणून घेणारा मनुष्य सर्व भौतिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. श्रीला प्रभुपाद याला शांती सूत्र असं म्हणतात. आता भगवंत या भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत आणि सर्व बद्ध जीव हे प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. हे सत्य जोपर्यंत मनुष्य जाणू शकत नाही ना, तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही. एकदा का त्याने हे जाणून घेतलं, स्वीकार केला या गोष्टीचा की त्वमीश्वरानाम परमं महेश्वरम, भगवंताहून श्रेष्ठ असं कोणीही नाही, हे मान्य केलं की मग शांती प्राप्त होते. आता आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत? आजचा अध्याय आहे ध्यान योग. आता अष्टांग योग किंवा ध्यान योग दोन्ही म्हणतात. आता इथे अष्टांग योगाची अंतिम पायरी काय आहे? तर समाधी. आता या स्तरावरती पोचायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, कशी प्रगती करायची, ह्याचं ज्ञान आपण अष्टांग योगाच्या या अध्यायामध्ये घेऊ. आता अष्टांग योगाचा अभ्यास करायचा असेल तर कसं मन संयमित हवं, इंद्रिय तृप्तीच्या विषयांच्या मागे जर का मन पळणार असेल तर या योगाचा आपल्याला अभ्यास करता येणार नाही. मग अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतात की आता एखादा योगी जो या अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे आणि हा अभ्यास अयशस्वी झाला, तो पूर्ण करू शकला नाही, तर पुढे त्याच्याबरोबर काय होतं? आणि शेवटी कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? तर आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आता योग म्हणजे काय? तर आपण समजून घेतलं, योग म्हणजे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. आपण प्रथम कर्मयोग शिकलो. कर्मयोग म्हणजे काय? कर्माच्या द्वारे कृष्णांबरोबर जोडून घेणं. मग चौथ्या अध्यायामध्ये आपण ज्ञानयोग शिकलो. ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. कालच्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग शिकलो. कर्माच्या प्रतिक्रियेच्या त्यागाद्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. आणि आज आपण ध्यान योग शिकतो आहे. आता योग म्हणजे काय? तर कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. आता इथे ना काही चित्र दाखवली आहेत, आपण बघूया. हे एक तुम्हाला स्लाइड मध्ये पहिल्यांदा चित्र दिसतंय. त्याच्यानंतर आता हे बघा, हे पुढचं चित्र बघा. आपण जो योग म्हटलं कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं, आता या चित्रांमध्ये बघून आपल्याला वाटतंय का की काही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं आहे? नाही वाटत आहे. बघा, कोणी मातीमध्ये डोकं पुरलेलं आहे. आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं तर कोणी हा शीर्षासन करून उभा आहे. हाही असंच काहीतरी त्याने आसन केलेलं आहे. पण ह्या कुठल्याही चित्र बघून आपल्याला असं वाटत नाहीये की ह्यांच्यापैकी ह्या कुठल्या प्रकाराने त्याने कृष्णांबरोबर जोडून घेतलेला आहे. आता हाच प्रश्न विचारलाय बघा इथे, हा योग आहे का? आता हा योग नाहीये. यामध्ये कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं नाहीये. हा कुठला तरी व्यायामाचा प्रकार आहे आणि तोही शरीराला त्रासदायक असाच दाखवलेला आहे. बघा, याने या व्यक्तीने आपलं डोकं मातीमध्ये पुरलेलं आहे, यानेही तसंच केलेलं आहे. हा, तर इथे कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं नाहीये. आपण आता पुढेही काही स्लाइड्स आहेत त्या बघूया, त्याच्यावरून आपल्याला अजून स्पष्टपणे समजेल. आता हे बघा, इथे हे परदेशातलं चित्र आहे. हे पण योगा करता आहेत. हे काहीतरी, याला बिअर योगा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता इथे चित्र बघा. इथे एका बाईने एका बकऱ्याला आपल्या पाठीवर घेतलंय आणि त्याला बॅलन्स करण्याचा ती प्रयत्न करते आहे. इथेही कुठे योग नाहीये, कृष्णांबरोबर जोडून घेतलेलं नाहीये. आता इथे बघा, काही जण हे ऑफिसमध्ये व्यायाम करतायत. त्यांनी ऑफिस मधलं सगळं फर्निचर बाजूला सरकवलेलं आहे आणि ते व्यायाम करतायत. इथे काही पुस्तकं दाखवली आहेत बघा. चेअर योगा, योगा फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, योगा फॉर प्रेग्नन्सी. म्हणजे योग हा शब्द इथे वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे, व्यायाम पद्धतीच्या स्वरूपात वापरलेला आहे. भगवद्गीतेमध्ये आपण योग म्हणजे काय शिकलो? तर कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे, या अर्थाने इथे वापरलेला नाहीये. योगा वजन कमी करण्यासाठी, तरुण राहण्यासाठी, शरीराला लवचिक ठेवण्यासाठी जो व्यायाम पद्धत असते त्यालाही योग म्हटलं जातं. पण आपण भगवद्गीतेमध्ये अर्थ जो शिकलेलो आहे तो म्हणजे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. तर आता आपण जी चित्र पाहिली ह्याच्यामध्ये कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं नाहीये. आता आपण अष्टांग योगाकडे वळूया. अष्टांग योग म्हणजे काय आहे? तर 8 अंगांनी कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. कोणत्या पायऱ्या आहेत अष्टांग योगाच्या? आता आपल्याला तिथे स्लाइड मध्ये दाखवल्या आहेत. पहिली पायरी आहे यम, नंतर आहे नियम, मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 8ही पायऱ्या या पूर्ण केल्या की मग हा योग पूर्ण होतो, अष्टांग योग पूर्ण होतो.
यापैकी काही पायऱ्या तुम्ही नाही पूर्ण करू शकलात तर हा अष्टांग योग अपूर्णच राहतो. आणि ध्यान योग हा विधी जो आहे या पूर्ण करण्याच्या विधीला अष्टांग योग असं म्हटलं जातं. आता आपण अजून सखोलपणे समजून घेऊया की हे अष्टांग योग म्हणजे नक्की काय आहे. आता यम म्हणजे काय, ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या. नियम म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्या. आता ह्या आठही अंग ही जी आपण बघितली, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता ही आठही अंग जेव्हा एकत्र येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण अशी रचना तयार करतात, म्हणजे भक्कम पाया तयार करतात असं म्हणूया आपण. तर यम ही पहिली पायरी झाली त्याच्यामध्ये, ज्यामध्ये काही बाह्य नियम पाळले जातात. कुठले नियम असतात ते, तर अहिंसा. अहिंसा म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची हिंसा न करणे, काया वाचा मनसा तिन्ही लेवलला नाही करायची हिंसा. काया म्हणजे काय, प्रत्यक्ष कोणाची हत्या करायची नाही. वाणीने म्हणजे कशी, की कोणालाही दुखावतील असे शब्द, अपमानास्पद शब्द वापरायचे नाही. मनानेही करायची नाही, म्हणजे कोणाला भावना दुखावतील असं आपण करायचं नाही कुठलं कृत्य. मग सत्य, सत्य म्हणजे खरेपणा. साधकाने नेहमी सत्यतापूर्वक जगलं पाहिजे. अस्तेय म्हटलेलं आहे. अस्तेय म्हणजे काय, चोरी न करणे, म्हणजे आपल्या मालकीचं जे नाही ते आपण घेऊ नये. ब्रह्मचर्य असंही आहे काय. ब्रह्मचर्य म्हणजे काय, आत्मसंयम. त्यासाठी खूप धैर्य लागतं, इच्छाशक्तीची आवश्यकता असते बघा. हा, तर हे असे काही काही साधकासाठी हे खूप महत्वाचे आहेत. मग अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे काय, लोभ सोडायचा. गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा त्याग करायचा, साधं आयुष्य जगायचं. अशा जगण्याने आंतरिक आंतरिक नियम मध्ये काय आहे, शौच आहे. शौच म्हणजे काय, शुद्धता. शरीर, वाणी, मन या सगळ्यांचा शौच पाळणे. मग संतोष म्हटलेला आहे. संतोष म्हणजे काय, समाधान असलं पाहिजे. साधकाला समाधानी राहता आलं तर त्याची हाव कमी होते, लोभ कमी होतो आणि मग त्याच्या गरजाही कमी मिळतात. म्हणजे ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ना त्याचं समाधान असतं आणि त्याबद्दल त्याला कृतज्ञता पण असते. आता तपस. तपस म्हणजे काय, शिस्त, स्वतःला लावलेली शिस्त. साधक नियंत्रण ठेवतो, आपल्या वर्तनावरती तो नियंत्रण ठेवतो. मग स्वाध्याय म्हटलेलं आहे. स्वाध्याय म्हणजे काय, स्वतःचा अभ्यास करणे. याद्वारे स्वतःमध्ये आपण सुधारणा घडवून आणू शकतो. ईश्वर प्रणिधान हा पुढचा आहे काय, म्हणजे एकनिष्ठता असते. दिव्यत्वाला आपण शरण जायचं, हे सर्व आपण करू शकलो. आता हे एवढे जे मी तुम्हाला सांगितले यम आणि नियम, हे एवढं सगळं जर का आपण करू शकलो तर आपण 2 पायऱ्या चढल्या असं म्हणता येईल आपल्याला. बघा किती कठीण आहे, आपण एक एक समजून घेतोय ते. आता आसन. आसन म्हणजे काय, की शरीर लवचिक किंवा तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करणारी काही शारीरिक स्थिती. आता आसनम कसं असलं पाहिजे, तर स्थिरम सुखम आसनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशी शारीरिक स्थिती ज्यामध्ये शांतपणे आपण काही काळ न हलता बसू शकतो, ते आसन. आता ही स्थिती जर का आरामदायी नसेल, म्हणजे आपल्याला ज्या आसनामध्ये आपण बसलोय ते आपल्याला आरामदायी नसेल, आपल्याला दुखत असेल, तर ती अयोग्य आहे. आपल्याला अनेक आसनं माहितीये, पद्मासन माहितीये, आपल्याला वीरासन, भद्रासन अशी वेगवेगळी आसनं आहेत. पण ह्या स्थितीत काही काळ न हलता ध्यान करण्यासाठी बसता येणं हे आवश्यक आहे. मग पुढचं काय आहे, प्राणायाम आहे. प्राणायाम म्हणजे काय, की श्वास नियंत्रण करण्याची प्रक्रिया. प्राण म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे त्याच्यावरचा संयम, म्हणजे हा श्वसनाचा अभ्यास आहे. मग प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे काय, की विकासात अडथळा आणणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं. साधकाच्या मनाची प्रतिकार शक्ती बळकट होते याद्वारे. तो ठरवतो की मला ह्या बाजूला जायचंच नाही, हे मला इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करायच्याच नाहीयेत. अशा प्रकारे तो संयमित राहतो. मग धारणा. धारणा म्हणजे काय, अविचलित एकाग्रता. यासाठी खूप सराव लागतो. अविचलित एकाग्रता ही भगवंतांवरती केंद्रित हवी. कुठला बिंदू किंवा प्रकाश, ज्योती वगैरे असं इथे नाहीये, भगवंतांवरती केंद्रित करायचे. मग ध्यान. ध्यान म्हणजे काय, मेडिटेशन. आता धारणा म्हणजे आपण म्हटलं आधीच्या स्टेप मधलं, की एखाद्या गोष्टीवर एका वेळी अधूनमधून ध्यान केंद्रित केलेलं असतं. पण इथे ध्यान म्हणजे काय, की इतर कुठल्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं भगवंतांवरती. तो झाला ध्यान. आणि समाधी, त्याच्या अंतिम पायरी जी आहे ती म्हणजे योगाभ्यासातला अखेरचा टप्पा किंवा ही अंतिम अवस्था. आता या आठही पायऱ्या जेव्हा साधक पार करतो तेव्हा अष्टांग योग पूर्ण केला असं म्हटलं जातं. ह्याच्यातली कुठलीही गोष्ट जर का अपूर्ण राहिली तर हा योग अपूर्णच राहणार आहे. या आठही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. आता इथे ना पुढच्या स्लाइड मध्ये बघा,
आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच आहेत. माताजी वाचता. हरे कृष्ण दीपांजली माताजी. हरे कृष्ण माताजी. यम 6.10 त्याने निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम 6.17 त्याचे खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणुकीच्या सवयीमध्ये संयम असावा. आसन 6.11 ते 14 कुशागवत जमिनीवर ठेवा आणि नंतर ते हरणाच्या कातड्याने झाकून टाका. आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे आणि ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान आणि डोके सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल दबलेल्या मनाचे भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. प्राणायाम 5.29 बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासांची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करा आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्स मध्ये राहा. हरे कृष्ण माताजी. पुढची पण स्लाइड वाचा प्रत्याहार 6.15 भौतिक अस्तित्वाचा अंतधारणा 6.18 त्यांच्या मानसिक क्रियाकल्पांना शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थिती स्थित होतो त्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. ध्यान 6.19 वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याचप्रमाणे दिव्यवादी ज्याचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. समाधी 6.20 ते 23 माणूस कधीही डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखांपासून हे खरे स्वातंत्र्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय ना आता? हो माताजी. हा, धन्यवाद माताजी. आता तुम्ही ही योग प्रणाली वापरून पाहण्यास तयार आहात का, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा, आता आपण हे जे वाचलं हे वर्णन आपल्याला खूप अवघड वाटतंय. आता आपण कालपर्यंत जे काही शिकलो आता त्याच्यावरचा थोडासा आपण उजळणी घेऊया. बघा, जेव्हा माणूस भक्तीमध्ये नवीन असतो ना, तर सुरुवातीला त्याला भौतिक जीवनामध्ये अनेक गोष्टी हव्या असतात. तो अशा वेळी देवदेवतांची उपासना करतो, त्यांची पूजा करतो, नवस बोलतो आणि काय हवंय ते मागतो. याला कर्मकांड असं म्हटलं गेलंय. आता जेव्हा अनेक वर्ष असा भक्त कर्मकांड करतो, आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, ज्ञान मिळतं त्याला की देवदेवतांच्या वर सर्वोच्च असं कोणीतरी आहे, म्हणजे सर्व लोक महेश्वरम आहेत, परमेश्वर आहेत, म्हणजे कृष्ण आहेत. आणि अशा प्रकारे आता तो कृष्णांकडे जातो. त्याची मागायची सवय मात्र पूर्णपणे गेलेली नसते. अजूनही त्याच्या इच्छा असतात आणि कृष्णांकडेही तो आपल्या इच्छा मागतो. आता हा झाला सकाम कर्मयोगी. सकाम कर्मयोगी म्हणजे काय, तो फळ मागतोय कृष्णांकडे, पण त्यातलं थोडंसं फळ तो कृष्णांनाही अर्पण करतोय. आता अनेक वर्ष असा सकाम कर्मयोग केल्यानंतर त्याला कृष्णांच्या प्रती प्रेम निर्माण होतं आणि आता तो मंदिरामध्ये जातो आणि आपल्या म्हणजे इच्छेने जातो मंदिरामध्ये आणि कृष्णांना म्हणतो की आता मला काही फळ नकोय, मी तुमच्या प्रेमासाठी मंदिरामध्ये येतो, तो सेवा पण करतो. अशा प्रकारे आता सकाम कर्मयोगी हळूहळू निष्काम कर्मयोगी होतो. अनेक वर्ष निष्काम कर्मयोग केल्यानंतर भक्तांचा प्रगत भक्तांचा संग त्याला मिळतो आणि त्याला साक्षात्कार होतो की मी हे शरीर नसून मी आत्मा आहे आणि मी कृष्णांचा अंश आहे. पण अजूनही बघा चित्तशुद्धी झालेली नाहीये. आपल्या हृदयामध्ये 6 अनर्थ राहतात: काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. आणि पूर्ण अनर्थ निवृत्ती झाल्याशिवाय, हे पूर्ण अनर्थ आपल्या हृदयातून निघून गेल्याशिवाय आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकत नाही. आता कृष्णांपर्यंत पोहोचण्यासाठी हा जो कर्मयोगी आहे ना, ह्याला जाणीव होते की मला चित्तशुद्धी माझी अजून झालेली नाहीये, माझ्यामध्ये अहंकार आहे, माझ्यामध्ये क्रोध आहे, हे त्याला समजतं. आणि मग चित्तशुद्धी करण्यासाठी आता हा अष्टांग योग करतो. आता आपण जे स्लाइड मध्ये वाचलं बघा, हा अष्टांग योग किंवा ही योग प्रणाली वापरून पाहण्यास आपण तयार आहात का? एकंदर वर्णन वाचल्यावरती आपल्याला समजतंय की ही पद्धत काही सोपी नाहीये. बघा, आता 5,000 वर्षांच्या पूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा इंटरनेट पण नव्हतं, तेव्हा काही टीव्ही नव्हता, सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता. म्हणजे ही डिस्ट्रॅक्शन्स नव्हती.
तरीही अर्जुन आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्णांना म्हणणार आहे की हा जो योग तुम्ही मला सांगताय ना, हा मला अव्यवहारिक वाटतो. कारण मन कसं आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. आता अर्जुन आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न करतोय. आपल्या सर्वांनाच हा योग करणं कठीण वाटतंय. मग कृष्णांनी का बरं एवढा कठीण असा योग अर्जुनाला सांगितला? त्यांनी भक्तियोगच का नाही सांगितला डायरेक्टली? तर बघा हा, आता आपल्याला भक्तियोग सांगितला असताना तर आपण त्यालाही अवघड म्हटलं असतं. जेव्हा कृष्णांनी प्रथम आपल्याला ध्यान योगाचा पर्याय दिला की बघा तुम्हाला हे जमतंय का, जेव्हा आपण आता नाही म्हणणार तेव्हा मग अर्जुनाला कृष्ण भक्तियोग सांगणार आहेत. आपण बघूया आता पुढे. हा, आता इथे चित्रामध्ये बघा द्रोणाचार्य आणि अर्जुनाची गोष्ट आहे, आपण ती बघितलेली आहे आधी. आता त्यामध्ये गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं, तो पक्षी टांगलेला होता आणि पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण मारायचा होता. तर मी प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर जो मला देईल त्याला मी नेम धरायला सांगेन. तर अर्जुनाने काय उत्तर दिलं होतं, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. तर त्याला आज्ञा दिली गेली, आता तू नेम धर. द्रौपदीच्या स्वयंवरातली गोष्ट आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये बघत, खाली पाण्यामध्ये बघत वरती फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यामध्ये अर्जुनाने अचूक नेम धरला होता. म्हणजे आपल्याला दोन्ही उदाहरणावरून समजून येतं की हा जो अर्जुन आहे तो किती एकाग्र चित्त आहे आणि त्याचं लक्ष किती केंद्रित किंवा फोकस्ड आहे, ध्येयावरती लक्ष त्याचं पूर्ण केंद्रित आहे. तर हा जो अर्जुन आहे ना, गत जन्मामध्ये नर आणि नारायण यांच्यापैकी तो नर होता. हे बघा इथे चित्रामध्ये ते दाखवलेलं आहे. आता अर्जुन हा कसा आहे, फार ताकदीचा आणि शूर असा योद्धा आहे हा. सर्व देवी देवता पण त्याचं कौतुक करत असत. आणि एकदा शंकराला वाटतं की खरंच हा एवढा कुशल योद्धा आहे का, तर त्याची योग्यता तपासण्यासाठी शंकर अर्जुनाची परीक्षा घेतात. ते पृथ्वीवर येतात आणि जंगलामध्ये जातात जिथे अर्जुन असतो तिथे. आता अर्जुन शिकार करत असतो आणि एका माझ्या मते बहुतेक डुकराला बाण मारतो, त्याच वेळेला शंकरही बाण मारतात. आता ह्या दोघांमध्ये असं वाद होतो की म्हणतात मी पहिला बाण मारला, अर्जुन म्हणतो मी पहिला बाण मारला. आता हे युद्ध करायचं ठरवतात की जो युद्ध जिंकेल तो ती शिकार घेऊन जाणार. आता शंकर कसं आहे, भिल्लाचं रूप घेऊन आलेले असतात अर्जुनाला कळू नये म्हणून. खूप अटीतटीचं युद्ध होतं, कोणीच जिंकत नाही, कोणीच हरत नाही. मग शेवटी शंकरांना समजतं, हा खूप कौतुक वाटतं अर्जुनाचं. आपलं खरं रूप त्या अर्जुनाला दाखवतात आणि मग त्याला पशुपती अस्त्र बहाल करतात. इथे समजून घेऊया आपण की प्रचंड ताकदीचा, कुशल आणि अत्यंत एकाग्र चित्त असणारा असा हा योद्धा आहे अर्जुन. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कृष्णा, मन हे चंचल, अशांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आहे आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आता इथे अर्जुन कृष्णांना म्हणतोय की कृष्ण, तुम्ही मला हा कुठला योग करायला सांगितलात? हे मन कसं आहे, चंचल आहे, अशांत आहे, जिद्दी आहे आणि अतिशय बलवान आहे. आणि या मनावरती ताबा मिळवणं म्हणजे चंचल मनाला संयमित करणं कठीण आहे. अर्जुन इथे म्हणतोय की वायूला नियंत्रण करणं अवघड आहे, पण मन तर वायूपेक्षा चंचल आहे. मग आता ह्या अष्टांग योगामध्ये सांगितलेल्या धारणा, ध्यान, समाधी हे मी कसं काय करू? अर्जुन बघा किती कुशल योद्धा आहे, आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलंय. आपल्याला नेम धरायला किती एकाग्रता लागते ह्याचा अंदाज आहे. तरीही तो म्हणतोय वायूपेक्षाही मनाला नियंत्रण करणं अवघड आहे. तर अर्जुन काय म्हणतो की मला हा योग काही जमण्यासारखा नाहीये. या चंचल मनाला नियंत्रणाखाली ठेवणं वायूला नियंत्रण करण्यापेक्षाही अवघड आहे. आता कृष्ण काय म्हणतायत हे आपल्याला कृष्णांचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये करणार आहे. आता मन चंचल का आहे? कारण मनामध्ये असंख्य इच्छा आहेत, कामना आहेत ज्याला म्हणतो. काम म्हटलं ना तर त्या सारख्या त्या पूर्ण करण्याच्या मागे हे मन धावत असतं, त्यामुळे ते अस्थिर असतं. नंतर इथे बलवत दृढम असं म्हटलेलं आहे, म्हणजे अतिशय बलवान आहे. आता आपल्याला माहिती आहे की इंद्रियापेक्षा मन आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण बुद्धीच्या नियंत्रणात असायला हवं ना मन. पण मन मानतं का? उलट बुद्धीला मन खेचून घेऊन जातं. जर का बुद्धी सबळ नसेल, कृष्ण भावनेत जोडलेली नसेल, शास्त्राचं ज्ञान नसेल, भक्तांकडून ऐकलेलं नसेल, तर मन बुद्धीला मानत नाही. दृढ म्हणजे हट्टी म्हणूया, कितीही समजावलं तरी भोगाच्या मागेच प्रवृत्त होतो. आता तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. आता वायू कसा आहे, सर्वत्र वाहतो बघा, हवं तिथे जाऊ शकतो, कोणी थांबवू शकत नाही. तसंच
ही मनाची गती असते बघा. मन पाहिजे तिथे जाऊ शकतं आणि कोणाचंही ऐकत नाही. आता कृष्णांचं उत्तर आपण बघूया, काय कृष्ण म्हणतात. हा, माताजी वाचता. हरे हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्तेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, कृष्णाने मान्य केलंय की कठीण आहे चंचल मनाला आवर घालणं. कठीण असलं तरी अशक्य नाहीये आणि योग्य अभ्यासाने आपण हे करू शकतो. अनासक्तीद्वारे अलिप्त राहून आपण मनावर नियंत्रण करू शकतो, नियंत्रण ठेवू शकतो, असं कृष्ण म्हणाले. पण आता ज्याचं मन बेलगाम आहे त्याच्यासाठी मात्र आत्मसाक्षात्कार अवघड आहे. योग्य अभ्यास आणि वैराग्य द्वारा चंचल मनाला नियंत्रणामध्ये ठेवता येतं. बघा, आता आपण कुठलीही गोष्ट नवीन शिकतो. आता विद्यार्थी असतात किंवा मुलं असतात, ते बघा प्रशिक्षण घेतात क्रिकेट खेळण्याचं, टेनिस खेळण्याचं, मुली नृत्य शिकतात. तर ह्यासाठी खूप अभ्यास लागतो, सराव लागतो, तेव्हा ते परफेक्शन येतं. वेळ द्यावा लागतो त्यांना, शॉर्टकट होत चालत नाही इथे, रोज अभ्यास करावा लागतो. तर इथे कृष्ण तेच सांगतायत, अभ्यास येणं तू कौंतेय आणि वैराग्य येणं च गृह्यते. अभ्यास म्हणजे कुठला करायचा आहे आपल्याला, तर श्रवणम कीर्तनम स्मरणम. जेवढं आपण हे अधिक करू तेवढं आपण ह्या अभ्यास आपला चांगला पक्का होईल, म्हणजे सराव होईल. आणि अनासक्ती कुठली, तर भौतिकाची अनासक्ती पाहिजे आपल्याला. आपलं कसं आहे, भौतिक जगामध्ये आपली आसक्ती खूप आहे, पण कृष्ण आपल्याला इथे समजवत आहे की भौतिक जगातली आसक्ती सोडून तू माझ्यावर आसक्त हो, उच्च स्वाद स्वतःला दे तू. कृष्णाचे भक्त, माझा भक्त हो. भौतिक जगाची आसक्ती हा कसा आहे, निम्न स्वाद आहे, तो निघून जाईल तुझा. आता एखादा मीठ भाकरी खाणारा मनुष्य असेल, त्याला आपण जर का रोज पनीरची भाजी खायला दिली तर तो वळेल का परत मीठ भाकरी खायला? नाही, त्याला आता उच्च स्वाद मिळाला. तसंच आता भौतिक गोष्टीमध्ये अडकलेला जो बद्ध जीव आहे त्याला ज्यावेळेला भक्तीचा रस चाखायला मिळतो ना, तर भक्तीचा स्वाद एकदा त्याला मिळाला की त्याला समजतं की भौतिक जगामध्ये मिळणारा जो रस आहे ना, तो खूप अतिशय तुच्छ आहे, म्हणजे त्याची जाणीव त्याला होते. तर आपल्याला काय समजून घ्यायचंय, आपल्याला आसक्ती कृष्णावरती ठेवायची, भौतिक जगाची आसक्ती ठेवायची नाहीये. कमळाचं उदाहरण घेऊया. बघा, कमळ कसं चिखलामध्ये उगवतं, पण वाटचाल ते ऊर्ध्व दिशेने करतं, चिखलातून बाहेर पडून तिथे ते फुलतं, तर चिखलाच्या संपर्कात राहत नाही. हा, तर लक्षात घ्यायचं, ज्या गोष्टी आपल्याला कृष्णांपासून दूर नेणाऱ्या आहेत त्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. आणि श्रवणम कीर्तनम स्मरणम हे आपण जेवढं अधिक करू ना तेवढंच आपल्यासाठी ते बरं आहे. आता मनाला संयमित करणं अवघड आहे, पण अशक्य नाही असं कृष्ण म्हणाले. आणि अभ्यासाने आणि अनासक्तीने किंवा अलिप्ततेने हे शक्य होऊ शकतं. आता जी गोष्ट आपण रोज रोज करतो ना त्याला अभ्यास म्हटलेला आहे. म्हणजे कधीतरी एकदा केलं तर ती गोष्ट अभ्यास नाही, रोज करायला पाहिजे. आणि मनाचं कसं असतं बघा, मनाला रोज रोज तेच करायला आवडत नाही. तर श्रीला प्रभुपाद आपल्याला कसं समजावतात की रोज आता आपण भगवद्गीता वाचतो किंवा श्रीमद भागवतम वाचतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रुची नसते. पण आपण जेव्हा रोज वाचू लागतो तेव्हा ती रुची हळूहळू उत्पन्न होते आणि मग अतिशय आपल्याला त्याच्यात आनंद मिळू लागतो. तर हाच अभ्यास आहे, रोज थोडा थोडा वेळ आपल्याला भागवतम, आपल्याला भगवद्गीता ही रोज ऐकायची आहे, वाचायची आहे. हळूहळू आपल्यातले जे अनर्थ आहेत ना, रजोगुण तमोगुण, हे निघून जातात आणि आपली हृदय शुद्धी होते. आता कृष्णांबरोबरचं जे आपलं नातं आहे त्याचा आपल्याला विसर पडलाय, त्या नात्याची पुनर्जागृती होते. त्याच्यासाठी आपल्याला हा अभ्यास रोज करणं आवश्यक आहे. आणि भौतिक भोगामध्ये असलेल्या माणसाचं मन कसं असतं, क्षुब्ध असतं. अशा मनाला संयमित करणं तर फार कठीण आहे. तर जेव्हा भौतिक भोग मला बद्ध करणार आहेत, म्हणजे त्यांच्या प्रती आपली दोषदृष्टी झाली पाहिजे, ही होण्यासाठी आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे, मगच त्याच्या प्रती आपली वैराग्य दृष्टी होईल. जसं आता विषय भोग माझ्यासाठी योग्य नाही, तर एखाद्या माणसाला सर्दी खोकला झाला असेल तर तो कसं म्हणतो की मला आता दही खाल्ल्यावरती बरं वाटत नाही, म्हणजे दह्याप्रती त्याची दोषदृष्टी हवी. तसंच विषय भोग माझ्यासाठी योग्य नाही, त्यांच्या प्रती दोषदृष्टी झाली तर मन संयमित होईल. कारण मनाची प्रवृत्ती आहे भोगांकडे जाण्याची. आता जेव्हा आपण असं कृष्ण भावना भावित कर्म वारंवार करतो
तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आता रुची वाटू लागते आणि आपली जी उदासीनता होती ना ज्ञान घेण्याविषयी ती आता कमी होऊ लागते. आता आपली रुची कशामध्ये, कृष्ण भावनेमध्ये वाढलीये, त्यामुळे आपण अधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. भक्तीमध्ये रुची वाढल्याने भौतिकाकडची ओढ आपली निश्चित कमी होऊ लागते. यालाच अनासक्ती म्हटलेलं आहे. आता एखाद्या गोष्टीबद्दल आपण विचार का करतो, कारण आपल्याला इच्छा आहे ती गोष्ट करण्याबद्दल. आता इच्छाच संपली तर आपण तिथे जाणारच नाही ना. तेच आपल्याला सांगितलंय की आता बघा इथे कृष्ण अर्जुनाला महाबाहो असं म्हणून संबोधतात. महाबाहो म्हणजे काय, अर्जुन केवढा निष्णात योद्धा होता. आता ज्या शौर्याने त्याने अनेक शत्रूंचा पराजय केला होता, त्याच प्रकारे आता सद्विवेक बुद्धी वापरून तो आता मनाला जिंकू शकतो. कृष्ण खूप महत्वाचं सांगतात बघा इथे, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू हा त्याचं मनच आहे आणि मित्र पण त्याचं मनच आहे. म्हणजे मन संयमित असेल तर ते मित्र आहे, पण ते भगवंतांच्या जवळ घेऊन जायला त्याला मदत करेल. पण तेच मन शत्रू कधी होतं, जेव्हा ते भोगांमध्ये प्रवृत्त होतं, ते कृष्णापासून त्याला दूर घेऊन जातं. तर त्या भौतिक जगामध्ये अधिक गुंतत असेल मन तर त्याची सुटका होणार नाही. म्हणून सर्वात मोठं शौर्य व्यक्तीचं हेच आहे की मनाला अभ्यासाने संयमित केलं पाहिजे, भगवंतांकडे वळवलं पाहिजे. तर तुम्ही ती प्रार्थना ऐकली आहेत का मला माहिती नाही, इथे आम्ही खूप म्हणतो बघा, हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद की जय करे. तर लक्षात ठेवूया इथे कृष्णांची काय इच्छा आहे, त्या भक्ताने माझी सेवा करावी. भक्त हे मानतो की म्हणजे त्याने मानलं पाहिजे की कृष्णाने आपल्याला ज्ञान दिलं, मी आत्मा आहे हा, आणि माझं स्वरूप काय आहे, मी कृष्णांचा नित्य सेवक आहे. जी कृष्णांची इच्छा आहे तीच भक्ताची इच्छा असायला पाहिजे. तेव्हा स्वतः कृष्ण त्याला त्या मार्गावरती सहायता करतात पुढे प्रगती करायला आणि मग भवसागरामधून पार करवतात. चालेल, आपण आता पुढचा बघूया स्लाइड. हा बघा इथे मन शत्रू आहे की मित्र. आता जे मन आपल्या नियंत्रणात आहे ते आपलं मित्र, पण जे मन आपल्यावर नियंत्रण करतं म्हणजे आपल्या जे ताब्यात नाही ते आपलं शत्रू. आता ह्याचा अर्थ असा की जे मन आता आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये नेण्यास पुढे मदत करतं, कृष्णांचं स्मरण करायला लावतं, ते आपलं मित्र झालं. पण जे आपल्याला कृष्णांच्या विस्मरणात ठेवतं, भौतिक जगामध्ये अडकवतं, कृष्णांपासून दूर घेऊन जातं, ते मन आपलं शत्रू. आता मनाला ना मनाची तुलना आगी बरोबर केली जाते बघा. आता आग जेव्हा नियंत्रणात असेल तेव्हा ती चमत्कार घडवून आणू शकते, पण जेव्हा आग नियंत्रणाच्या बाहेर असेल तेव्हा ती विनाशाला कारणीभूत ठरते. जसं रॉकेटचं उदाहरण घ्या, रॉकेट जेव्हा लॉन्च होतं तेव्हा आग नियंत्रणात असते, तेव्हा बघा ती किती उपयोगी असते. किंवा सूर्याची उष्मा आपल्यापर्यंत जेव्हा नियंत्रणात पोहोचते तेव्हा ती आपल्याला लाभदायक असते. पण तीच आग जेव्हा नियंत्रणाच्या बाहेर जाते, जेव्हा जंगलामध्ये लागते, तर त्यावेळेला ती पूर्ण विध्वंसक असते. तसंच मनाचं आहे, ते मन नियंत्रणात असेल तर आपल्याला ते कृष्ण भावनेमध्ये प्रगती घडवून आणतं. पण तेच मन जर का अनियंत्रितपणे वागत असेल, बुद्धीचा ताबा मनावरून सुटला असेल तर ते आपल्याला भौतिकामध्ये घेऊन जातं. भौतिक म्हणजे इंद्रिय भोग करण्यास प्रवृत्त होतं, जे आपल्या पतनाला कारणीभूत होतं आणि कर्मबंधनात आपल्याला अडकवतो. हा वाचता माताजी. हरे कृष्ण. 6.6 ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो तसे करण्यास अयशस्वी ठरतो त्याचे मनच सर्वात मोठे शत्रू असेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता विचार करा, आपण आपल्या सर्वात मोठ्या शत्रू बरोबर राहतोय. बघा बाहेरच्या जगामध्ये आपला कोणी शत्रू असेल, कधीतरी आपला सामना होईल, कुठेतरी भेटेल आपल्याला, पण मन हा असा शत्रू आहे जो सदैव आपल्या बरोबरच आहे. तर जे मन इंद्रिय विषयांकडे म्हणजे इंद्रिय विषयांकडे न जाता कृष्णांकडे आकर्षित होत आहे, म्हणजे आपण विजय मिळवला बघा. त्याच्यासाठी मन हे त्याचं सर्वोत्तम मित्र आहे. आता पण जे उलट आहे, म्हणजे जे मन आता भौतिकाकडे प्रवृत्त होत आहे, ते त्याच्या मात्र पतनाला कारणीभूत होणार आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा, अर्जुनाने प्रश्न विचारलाय. त्याचं म्हणणं काय आहे की आता अष्टांग योगी आपण समजून घेतलं, कशा 8 पायऱ्या समजून घेतल्या. जो आता योगी आहे, अष्टांग योगाचा अभ्यास करतो आहे, तो जर का हे करण्यामध्ये अयशस्वी झाला तर पुढे त्याचं काय होतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि मग कृष्ण इथे त्याला मार्गदर्शन करतात. माताजी वाचू शकाल? हरे हो कृष्ण. हो, वाचते वाचते. हा हा. हरे कृष्ण.
अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर संसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा यशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? 6.41 योग भ्रष्ट योगी पुण्यात्मा च्या लोकांनी मध्ये अनेकानेक वर्षे सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. 6.42 किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म आणि अंत्येंद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता जो अष्टांग योगी अभ्यास करतो पण अयशस्वी होतो, त्याचं काय होतं? या प्रश्नावर, अर्जुनाच्या प्रश्नावर दिलेलं कृष्णांनी उत्तर आहे. आता बघा 6.37 या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, की आपल्याही मनात बघा विचार येतो, आपण आता या भक्ती मार्गावरती प्रयत्न करतोय, मग आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार का आपण भौतिक मायेतच राहूया? बघा लक्षात घ्या, भौतिक माया ही कशी आहे, कोणालाच म्हणजे अपयशच येणार आहे. कोणाला आजपर्यंत भौतिक मायेमध्ये राहून, भौतिकात राहून कोणीही सुखी झालेलं नाही. पण भगवंतांची प्राप्ती मात्र आपल्याला होऊ शकते. आपण दुसऱ्या अध्यायातला 40वा श्लोक आपण शिकलोय ना, नेहाभिक्रमण नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे काय सांगितलं होतं कृष्णांनी आपल्याला, की या भक्ती मार्गामध्ये केलेल्या प्रयत्नामध्ये कोणतीही हानी किंवा रास नाही. या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होते. फार मोठं भय म्हणजे कुठलं? अधःपतनाचं भय, म्हणजे मनुष्याच्या जन्माच्या नंतर प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म, आणि एकदा प्राण्यांच्या शरीरात जन्म मिळाला की आपण कृष्णांपासून खूप दूर गेलेले असतो. आता बघा, भौतिक स्तरावरती जे केलेलं कार्य असतं ना, ते आपल्याला पूर्ण करावं लागतं, म्हणजे काम ते पूर्ण व्हावं लागतं, नाहीतर आपले प्रयत्न कसे निष्फळ होतात. जसं आता एखादा विद्यार्थी आहे, तो अभ्यासक्रम त्याने मध्येच सोडून दिला पूर्ण न करता, तर त्याला ती डिग्री मिळते का? नाही मिळत. त्याला शेवटच्या वर्षापर्यंत जाऊन अभ्यास करावा लागतो, परीक्षेचे सगळे पेपर पास करावे लागतात, तेव्हा तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याची त्याला डिग्री मिळते, आणि ती वापरून मग पुढे तो नोकरी आणि पैसे म्हणजे कमवू शकतो. पण कृष्ण भावनेमध्ये कसं आहे, कृष्ण भावनेमध्ये प्रारंभ केलेलं कार्य अपूर्ण जरी राहिलं, म्हणजे पूर्ण नाही झालं, तर त्याने हानी होत नाही. कृष्ण इथे स्वतः म्हणाले त्या श्लोकामध्ये, की कृष्ण भावनेमध्ये केलेलं कर्म अपूर्ण जरी राहिलं तरी त्याचा परिणाम शाश्वत राहतो. म्हणजे काय, की छोटीशी सेवा प्रामाणिकपणे केली तरी ती मौल्यवान असते आणि भगवंतांपर्यंत ती पोचते, आणि भगवंत त्या सेवेचा स्वीकार करतात. भौतिकामधलं कुठलंही कर्म 100% पूर्ण झाल्यापासून लाभदायक होत नाही. आता 6.41 मध्ये कृष्ण उत्तर देतात बघा, की जो योगी आता काही कारणाने म्हणजे भक्ती करतोय, अष्टांग योगाच्या मध्ये प्रगती करतोय, पण त्याची आता भक्ती अपूर्ण राहिली, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला काही अडचण आली आणि तो भक्ती पूर्ण, अष्टांग योग पूर्ण करू शकला नाही, तर काय होईल? तर पुढच्या जन्मी म्हणजे प्रथम तो अनेक वर्ष उच्च लोकांमध्ये सुखांचा उपभोग घेईल, आणि पुढे त्याचा जन्म गुणवान वैभवशाली कुटुंबात तो जन्माला येईल. आता वैभवशाली धनवान कुटुंब असं का म्हटलंय? तिथे त्याला उदरनिर्वाहाची काळजी राहणार नाही, भक्तीमध्ये तो प्रगती करू शकेल. आता इथे समजून घेऊया, भक्ती हा कसा कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता या जन्मामध्ये माझी 10% भक्ती झाली, तर पुढच्या जन्मात ती 11% सुरू होणार आहे. बघा, भौतिकामधलं कुठलंही कार्य असं नाहीये. आता एखादा एक विद्वान डॉक्टर असेल, अगदी खूप त्याने डिग्री घेतल्या असतील, त्याच्या विषयामध्ये तो अगदी पारंगत असेल, पण पुढच्या जन्मी त्याला हे शिक्षण परत घ्यावं लागणार आहे. मृत्यूनंतर सगळं ते ज्ञान निघून जातं. पण भक्तीचं तसं नाहीये. भक्ती आपण जिथे थांबतो तिथून पुढे आपण पुढच्या जन्मी सुरू करतो. आणि 6.42 या श्लोकमध्ये आपल्याला काय सांगितलंय? आता एखादा योगी जो प्रदीर्घ काळापर्यंत हा योग करतो आणि मग त्याचा मृत्यू होतो किंवा त्याला काही अडचण येते आणि त्याची भक्ती थांबते, तर अशांचा जन्म पुढे भक्तिमय कुटुंबातच होतो, जिथून लहानपणापासूनच त्या व्यक्तीची भक्तीमध्ये सुरुवात होते आणि उत्तरोत्तर तो प्रगती करत जातो. पुढे आचार्य गुरु असे पण तो बनू शकतो. तर हा जन्म दुर्मिळ म्हटलेला आहे. हा, आता ना इथे योगा लॅडर किंवा योगाची शिडी दाखवली आहे.
आता तिसऱ्या अध्यायामध्ये आपण कर्मयोग समजून घेतला बघा, चौथ्या अध्यायामध्ये आपण ज्ञानयोग समजून घेतला, आज आपण ध्यानयोग समजून घेतला, आणि या शिडीची तुम्ही शेवटची पायरी बघितली तर तुम्हाला भक्ती योग असं दिसतंय. आणि भक्ती योगाच्या माध्यमातूनच आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. बघा, कर्मयोगामध्ये आपण काय शिकलो? इंद्रियांचं नियमन करायचं, इंद्रियांना कृष्णांच्या सेवेमध्ये लावायचं. ज्ञानयोगामध्ये काय शिकलो? की बुद्धीला आपण कृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावायचं. मग आज ध्यान योगामध्ये काय शिकतोय? की मनाला कसं कृष्णांच्या सेवेमध्ये लावायचं. आणि भक्ती योगामध्ये तर सर्वच कृष्णांच्या सेवेमध्ये लावलेलं असतं. मन, बुद्धी, आत्मा, मन, बुद्धी आणि आत्मा सगळंच कृष्णांच्या सेवेमध्ये लागलेलं आहे. म्हणजे भक्ती योग ही सगळ्यात शेवटचा टप्पा मानला जातो. तरी आता या भक्ती योगाकडे म्हणजे शेवटच्या पायरीकडे पोचायला आपल्याला पूर्ण शिडी चढण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट भक्ती योग पण करू शकतो, हे महत्व आहे. म्हणजे आपल्याला जो हरिनामाचा जप सांगितलेला आहे तो करत करत आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो भक्ती योगाने. आपल्याला हा कर्मयोग, ज्ञानयोग, असं ध्यानयोग असं करण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट भक्ती योग पण करू शकतो. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा, माताजी वाचता? हो, वाचते. हरे कृष्ण. आणि सर्व योगीमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेमे सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आता इथे कृष्णांची दिव्य प्रेमाने जो उपासना करतो तो योगी श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. आता या चित्रामध्ये आपल्याला कृष्णांचे गोप सवंगडी दाखवलेत बघा. आणि हे सर्व गोप सवंगडी, सर्व वृंदावनवासी कृष्णांवर कसं नितांत प्रेम करत असत. आता इथे जे वर्णन लिहिलंय ना, हे सगळ्या वृंदावनवासियांचं वर्णन आहे, की अंतःकरणात माझंच चिंतन करतात, माझीच प्रेममयी सेवा करतात. आता वृंदावनमध्ये असताना कृष्णाला मारायला कंसाने कितीतरी असुर पाठवले. आता त्यांचा त्रास या गोप सवंगड्यांना झाला, पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. कधी कृष्णांना असं म्हटलं नाही की तुम्ही इथून सोडून दुसरीकडे जा. उलट त्यांना संकट आली की ते फक्त कृष्णांची आठवण करायचे, त्यांचाच धावा करायचे, आणि कृष्णही गोकुळवासियांसाठी धावून जायचे त्यांचे कष्ट दूर करायला. आता आपल्याला माहितीये, इथे लक्षात असायला पाहिजे आपल्याला, की भक्ती म्हणजे असं नाहीये की संकट आलं कृष्णांची आठवण करायची, भक्ती करून कृष्णांकडे आपल्याला पाहिजे ते मागून घ्यायचं, ती गोष्ट नाही मिळाली तर आपण भक्ती करणं थांबवून टाकायचं, असं नाहीये. निरंतर भक्ती आपल्याला करत राहिली पाहिजे. आता हे वृंदावनवासी कसे आहे, निरंतर सेवेत आहेत कृष्णांच्या. म्हणजे संकट आलं की कृष्णांची आठवण करायची, एरवी आठवण करायची, ह्याला भक्ती म्हणायचं नाही. अनन्य भक्ती म्हणजे काय, की निरंतर सेवा, सदैव स्मरण पाहिजे कृष्णांचं. तर जसं आता या वृंदावनवासींनी कृष्णांबरोबर कसं मनापासून प्रेम केलं आणि कृष्णही त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होते. तर इथे कृष्ण काय सांगतात या श्लोकामध्ये आपल्याला? कर्मयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग या सगळ्यांमध्ये भक्तियोग हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांना तो अत्यंत प्रिय आहे. हा, आता बघा, आपला आज कर्मयोगाचे 6 अध्याय आपण शिकून संपवतोय. उद्यापासून आपण भक्तियोग शिकणार आहोत. आणि भक्तियोग महत्वाचा आहे. आपण म्हटलं भक्तीनेच आपण कृष्णांना जाणू शकतो. आणि भक्तियोग हा डायरेक्ट पण आपण करू शकतो. आपल्याला कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग करायची गरज नाही. आपण डायरेक्ट भक्तियोगाला जाऊ शकतो. तर जो भक्तियोग खूप महत्वाचा आहे म्हणून कृष्णांनी त्याला जपून ठेवलेला आहे बघा. कर्मयोगाचे पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय जे आहेत ते ज्ञानयोगाचे आहेत. या दोन्ही अध्यायांच्या विभागाच्या मध्ये हा भक्तियोग जपून ठेवलेला आहे. तो उद्यापासून आपण शिकणार आहोत. आता हा, इथे वेगवेगळ्या युगांसाठी कुठल्या कुठल्या पद्धती आहेत ईश्वर प्राप्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी, या आपल्याला सांगितल्या. आता सत्ययुगामध्ये बघा काय होतं, माणसाचं आयुष्य पण खूप मोठं असायचं. 1-1 लाख वर्षाचं आयुष्य असायचं. तेव्हा ते लोक 10-10, 20-20 हजार वर्ष तपस्या करत असत, घर कुटुंबियांपासून दूर राहायचे आणि वर्षानुवर्ष अशी तपस्या त्यांची चालू असायची. ऊन, वारा, पाऊस याची काळजी न करता हे लोक तपस्या करायचे. आता त्याच्यानंतर आता त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी लोक यज्ञ कर्म करत असत. त्यावेळेला माणसाचं आयुष्य 1 लाख वर्षापासून कमी होऊन आता 10,000 वर्षांपर्यंत आलं होतं. पण त्यावेळी शुद्ध हवन सामग्री होती, ती वापरून शुद्ध मंत्र उच्चारण करून मोठे मोठे यज्ञ पार पाडले जायचे. आता हे यज्ञ करायला वेळ पण खूप लागायचा. त्यानंतर द्वापार युगामध्ये
मोठ्या मंदिरांमध्ये विस्तारित पूजा केल्या जायच्या, दानधर्म केला जायचा, अन्नदान, वस्त्रदान वगैरे केलं जायचं. आता ह्या तिन्ही युगामध्ये ज्या गोष्टी केल्या जायच्या ईश्वर प्राप्तीसाठी, त्या कलियुगात आपल्याला करणं शक्य आहे का? बघा, आपलं आयुष्य जेमतेम 100 वर्षाचं आहे. ना आपण कठोर तपस्या करू शकतो सत्ययुगासारखी, ना आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता पण कमी झालीये. आपल्या एका आसनात अनेक वर्ष बसण्याचा आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे अगदी 5 मिनिटं पद्मासनामध्ये बसणं आपल्याला अवघड येतं. अनेक वर्ष आपण कुठून बसणार? म्हणजे क्षमताच कमी झाली आपली. मग आता एकांत कुठे आपल्याला मिळणार ध्यान योग करायला? वन पण उरलेली नाहीयेत. आता त्रेतायुगामध्ये आपण म्हटलं यज्ञ केला जायचा, तर शुद्ध हवन सामग्री होती. आता आपल्याला तशी मिळते का? तूप वगैरे आता किती महाग झालेलं आहे. शुद्ध मंत्रोच्चारण करणारे ब्राह्मणही आपल्याला मिळत नाहीत. मग द्वापार युगामध्ये विस्तारित मंदिर पूजा केल्या जायच्या, त्या करायला आपल्याकडे वेळ पण नाही. मग आता कलियुगामध्ये आपल्याला काय मार्ग सांगितलेला आहे? कलियुगामध्ये आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी मार्ग आहे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. बघा, एकदम सोपं करून दिलंय. कलियुगी माणसाचं वर्णन कसं केलं जातं? अल्पायू आहे ते, म्हणजे कमी आहे त्यांचं आयुष्य. मंद बुद्धी आहेत, ते बुद्धिमान पण नाहीये, त्यांच्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता पण कमी आहे. मग कलियुगी माणसासाठी सोपं करून त्यांनी दिलेलं आहे की आपल्याला ईश्वर नामाचा, हरिनामाचा जप करायचा आहे. म्हणजे आपल्याला तोच लाभ प्राप्त होणार आहे हरिनामाचा जप केल्याने, जो सत्ययुगात माणसाला एवढी खडतर तपस्या करून मिळत होता, जो द्वापार युगामध्ये अनेक विस्तृत मंदिर पूजा करून मिळत होता आणि त्रेतायुगामध्ये यज्ञ कर्म करून मिळत होता. तोच लाभ आपल्याला हरिनामाचा जप करून मिळणार आहे. म्हणजे नामस्मरण हे जी किंवा हरिनामाचा जप करणे, याचा वापर आपण लिफ्ट सारखा करू शकतो. बघा, आपल्याला एक उंच बिल्डिंग आहे आणि त्याच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती जायचं आणि आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत. आपण जिना चढूनही जाऊ शकतो किंवा आपण लिफ्टने पण पोहोचू शकतो. लिफ्टने आपण पटकन पोहोचू. आता जर का आपण जिना चढून पोचायचं असेल तरी पोहोचू, पण आपल्याला खूप वेळ लागणार. तर हे जिन्याने चढून जाणं म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग अशी करत करत आपण कृष्णांची प्राप्ती करणं. पण भक्तियोग हा कसा आहे? लिफ्ट सारखा वापर आहे. आपण लवकर कृष्णांपर्यंत पोहोचू शकतो. आता इथे पुढे बघा, चैतन्य महाप्रभूंचं आपल्याला सांगितलेलं आहे. एक मिनिट, मी ती स्लाइड उघडते. हा, चैतन्य महाप्रभू दाखवलेत बघा संकीर्तन करताना. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगस्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तनम प्राप्यैर यजंती ही सुमेधसा. कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णांचे नामस्मरण करते. भगवंतांच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. आता आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यास सांगितलेला आहे बघा. कलियुगासाठी ह्याला युग धर्म असं म्हटलेलं आहे. आणि तोच लाभ आपल्याला जो सत्ययुगामध्ये मिळणार आहे, जी खट्ट तपस्या करून, किंवा त्रेतायुगामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की जे विस्तृत मंदिर पूजा आहे, आणि ते द्वापार युगामध्ये यज्ञ कर्म केलं जायचं, तोच लाभ आपल्याला हरिनामाचा जप करून मिळणार आहे. आता मंत्र. मंत्र म्हणजे काय? जो मनाला त्रायते. त्र म्हणजे काय? तर संस्कृत शब्द आहे त्रायते. मनाला जो मुक्त करतो, कृष्णांपर्यंत घेऊन जातो, तो मंत्र. अटला कुठला मंत्र आहे बरं जो आपल्याला कृष्णांपर्यंत घेऊन जातो? तो जो आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे. ते श्रीला प्रभुपाद आपल्याला दिसत आहेत बघा चित्रामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता जेव्हा आपण हा मंत्र एकटा बसून जप करतो त्याला जप म्हटलेला आहे. जेव्हा सगळ्यांच्या साथीने आपण करतो, वाद्याच्या साथीत करतो, वेगवेगळ्या चालीवर करतो, त्याला संकीर्तन असं म्हटलेलं आहे. आता इथे बघा, हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करताना तुम्हाला काही भक्त दिसत आहेत. आता पुढच्या स्लाइड मध्ये ना शास्त्राचे संदर्भ दिलेले आहेत. आता आपण म्हटलं की नामजप हा युग धर्म आहे आणि आपल्याला कृष्णांकडे घेऊन जायला तो मदत करणार आहे. आता इथे आपल्याला वेगळे वेगळे शास्त्रीय संदर्भ दिलेले आहेत ज्याच्यावरून आपल्याला हे कळतं. आता कलियुगामध्ये लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे, हे नारायण संहितेमध्ये म्हटलेलं आहे. मग आता आपण पुढे बघूया कुठला संदर्भ घेतलेला आहे. इथे कृष्ण यजुर्वेदातील कलिसंतरण उपनिषद मध्ये म्हटलेलं आहे की सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यानंतर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी धर्माची कुठलीही पद्धत अधिक उदात्त सापडणार नाही.
हा, आता हा चैतन्य चरितामृत आदी लीला 17.21. हरेर नाम केवलम कलौ नास्ति एव नास्ति अन्य गतीर अन्यथा. म्हणजे काय म्हणणं आहे सांगितलंय आपल्याला, की या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात म्हणजे कलियुगामध्ये मुक्तीचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही. 3 वेळा सांगितलंय, म्हणजे किती महत्व आहे बघा त्याचं. आता श्रीमद भागवतम 12.3.51 मधला हा श्लोक आहे, की माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी हरे भरलेले कृष्ण असले. माताजी, हा, वाचते ना. वाचा वाचा माताजी, तेच तुम्हाला एकटीला लोड होतोय. वाचा वाचा. माझ्या प्रिय राजा, माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरले असले तरी या युगात एक चांगला गुण आहे. तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अंतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा, हे एवढे आपण शास्त्रीय संदर्भ पाहिले आणि हे पाहिल्यावरती आपल्याला काय लक्षात येतंय, की मनामधला काही संशय राहायला नको, की भगवंतांच्या नामाचा जो जप आहे, हा केल्यानंतर आपण सर्व भौतिक बंधन, म्हणजे तो जप एवढा पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे, की आपली सगळी भौतिक बंधनं तोडू शकतो, सुटका होऊ शकते भौतिक जगातून. कारण कसं आहे, कृष्णा आणि कृष्णांचं नाम हे वेगळं नाहीये. कृष्णांनी आपली सगळी शक्ती त्यांच्या नामामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा सर्व भौतिक बंधनातून आपल्याला मुक्त करू शकतो. नाम जप केल्याने आपण आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, म्हणजे कुठलं, कृष्णधामामध्ये जायचं, तिथे आपण जाऊ शकतो. तर आपण जप करत नसू तर आपल्याला विना विलंब हा जप करायला सुरुवात केली पाहिजे. इथे अजून एक शास्त्रातला यज्ञानाम जप यज्ञोस्मी, यज्ञांमध्ये पवित्र नाम जप मी आहे. कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे. आता आपण हा पुढचे जसं 10व्या अध्यायात जाऊ तेव्हा आपण बघू. इकडे बघा, चैतन्य चरितामृत अंत्यलीला मधला पण एक संदर्भ घेतलेला आहे. आपण आता पुढे बघू. आता जपाच्या बद्दलचा आपल्याला महामंत्राचा जो जप आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हा करत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला पाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपल्याला करताना टाळल्या पाहिजेत, हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्या आपण आता बघूया. हा, आता हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याआधी आपण पंचतत्व मंत्राचा जप करतो बघा. मी मंगलाचरण मध्ये म्हणते ना, तोच जप आहे. आता चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्र 500 वर्षापूर्वी दिला होता. तर प्रथम आपण पंचतत्वाचा आशीर्वाद घेतो. जणू जप करताना आपल्याकडून काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करा, असं म्हणून आपण मग नंतर महामंत्राचा जप सुरू करतो. तर जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्त वृंद, हा पंचतत्व मंत्र आहे. प्रथम आपण हा मंत्र म्हणतो आणि मग हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करतो. हे बघा, इथे मंत्र दिलेला आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्त वृंद. हा, आता हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण कसा केला पाहिजे, तर मंत्र ऐकता येईल एवढ्या जोरात म्हणावा. आता मी बोलते आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, जे मी बोलते ते माझ्या कानाने मला ऐकू यावं एवढ्या जोरात आपण म्हणावा. प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा स्पष्ट पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे असा स्पष्ट उच्चार पाहिजे आपला. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे, की जप आदरपूर्वक, भक्तिभावाने आणि एकाग्रतेने, एकाग्र चित्ताने करावा. आपण जे शब्द बोलतो आहे तोंडाने, ते कानाने आपण ऐकावेत, असं एकाग्र चित्त आपलं पाहिजे. कोणत्याही ठिकाणी बसून आपण जप करू शकतो, आपण चालताना जप करू शकतो, कुठल्याही दिशेने तोंड करून आपण बसू शकतो. म्हणजे बघा, असे काही कठीण नियम आपल्याला नाही आहेत. आपल्याला जप करायला सांगितलेलं आहे. मग आपण कुठेही बसू शकतो. घरातलं कुठलं शांत स्थान आपण निवडू शकतो. कुठे आपण बाहेर बागेमध्ये बसायचं असेल, आपण तिथेही जाऊन बसू शकतो. हा, कुठल्याही दिशेला तोंड करून बसू शकतो. कोणत्या वेळी करता येईल जप, तर सकाळचा जो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, सूर्योदयाच्या आधीची, ती उत्तम म्हटली जाते. पण त्यावेळेस आपल्याला जमत नसेल तर दिवसा कुठल्याही वेळी आपण करू शकतो. आता पुढे बघूया. आता स्नान करण्याच्या आधी पण करू शकतो, स्नान केल्यानंतर पण करू शकतो.
बघा, कुठलेही कठीण नियम आपल्याला दिलेले नाहीयेत, कारण आपण जप करणं महत्वाचं आहे. आपण हे नियम पाळले तर खूपच उत्तम आहे. आता जप करताना तो मोजणे श्रेयस्कर आहे. आता बघा, आपण माळ घेतो, त्या माळेवरती जप करतो. त्याने कसं होतं, ती 108 मण्यांची माळ असते. त्यामुळे आपलं लक्ष हे जप करण्याकडे असतं. जर का आपण बोटांवरती वगैरे मोजत असू, तर मग आपलं लक्ष तिथे मोजण्याकडे जाणार. आपल्याला काय सांगितलंय, लक्ष आपलं मंत्रामध्ये पाहिजे. आपण जो मंत्र तोंडाने बोलतो तो कानाने ऐकला पाहिजे. आपलं लक्ष जर का मोजण्यामध्ये गेलं तर त्या मंत्र बोलण्यामध्ये आपलं राहणार नाही, म्हणजे तो लाभ आपल्याला मिळणार नाही. हा, तर आपण माळेवरती जप करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आता कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत महामंत्राचा जप करताना, हे बघूया. आपण काय काय करायचं ते शिकून घेतलं. आता कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत ते आपण शिकूया. आता महामंत्राच्या काहीच शब्दांचा जप करू नये, म्हणजे पूर्ण मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा पूर्ण मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता माळेतल्या कृष्णमणीवरती जप करू नये असं सांगितलेलं आहे. मग आता सांगितलेलं आहे की पुस्तक, मोबाईल, न्यूजपेपर वगैरे, टीव्ही बघताना आपण जप करायचा नाही. जप करताना आपल्याला जप करायचा. आपण कसं म्हटलं, तोंडाने मंत्र म्हणायचा आणि कानाने ऐकायचा, म्हणजे लक्ष आपलं इथे पाहिजे. दुसरी कुठली तरी गोष्ट करताना आपण माळ हातात घेऊन बसलोय, हे नाही करायचं, हे बरोबर नाही. आता जप करण्याचे फायदे बघूया. आता काय जप करण्याचे फायदे आहेत, तर पहिला म्हटलेला आहे कर्मफळापासून मुक्ती. त्याच्यानंतर बघा, वाईट सवयी, व्यसनापासून मुक्ती. सध्याच्या अवस्थेत आपण आपल्या विचारांचे, इच्छेचे गुलाम आहोत. तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे बघा. तरुण पिढीसाठी असं नाही, सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे, पण तरुण पिढीसाठी खास महत्वाचं आहे. आता बघा, इथे चिंता आणि तणावापासून मुक्ती. आता मुद्दामून तुम्ही लक्ष द्या बरं का, हे जे भक्तगण आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, प्रत्येक स्लाइड मध्ये बघा, ते सगळे आता संकीर्तन करतायत हरे कृष्ण मंत्राचं. आता पुढच्या ह्याच्यात बघा, मनःशांती मिळते असं त्यांनी सांगितलंय. खरा निर्मळ आनंद. बघा कसे लाभ त्यांनी सांगितलेले आहेत. हरे कृष्ण महामंत्राचा नियमितपणे जप केल्याने आत्मज्ञान पण प्राप्त होतं. हरे कृष्ण महामंत्राबाबत लोक काय म्हणतात. आता तुम्ही आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं बघा, हे जे सगळे भक्तगण होते, किती त्यांना आनंद मिळतोय ना, म्हणून ते नृत्य करतायत. त्यांच्या चेहऱ्यावरती बघा हास्य आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजलं की त्यांना निश्चित आनंद प्राप्त होतोय. तर आपणही असे अनुभूती घेऊ शकतो. आता आपली इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस आहे, इस्कॉन, तर देश विदेशातले भक्त जोडलेले आहेत आपल्या बरोबर. आता हे काही त्यांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत बघा. आता हा जॉर्ज हॅरिसन आहे, तो म्हणतो की खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. हेही सगळे जप करतात आणि यांनी स्वतःचे अनुभव आपले हे सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. आता हा कोण आहे, जीन क्लॉड हॅलीचे म्हणून कोणी तरुण डायरेक्टर आहेत 3M इंटरनॅशनल कंपनीचा. आता परदेशी असून महामंत्राचा जप करतोय तो, आणि सर्व काही अनुकूल असे घडायला लागले, असा त्याने आपला अनुभव शेअर केलेला आहे. अल्बर्ट ब्रश फोर्ड कंपनीचे मालक आहेत. हरे कृष्ण मंत्र जपामुळे आयुष्यातली चढ उतार मी आत्मविश्वासाने सहन करू शकलो. असे अनेक उदाहरणं आपल्याला त्यांनी दिलेत. हे बघा, हे भारतीय आहेत. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्ण मंत्राचा जप करत आहे आणि मला या पेक्षा आनंददायी काही मिळालेले नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे ऋषिकेश मफतलाल आहेत. हरे कृष्णाचा जप केल्याने माझ्या आयुष्यातील सर्व चढ उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीने मी सामना करू शकलो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत आणि प्रत्येकाने आपलं काहीतरी मत, इथे आपला अनुभव सांगितलेला आहे. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य, अज्ञानाची पद्धती लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. बघा, हे संशोधक आहेत, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये हे संशोधक आहेत, त्यांचंही असं म्हणणं आहे. आता हे बघा, हेही भारतीय आहेत. रमेश लाल टोरंटो हेल्थ स्पाचे मालक आहेत. हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला शांती मिळत आहे. म्हणजे आता तुम्ही जर का हे बघितलं ना, हे सगळे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत बघा, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. सगळ्यांच्या जीवनावरती हा हरे कृष्ण महामंत्राचा काहीतरी सकारात्मक प्रभाव झालेला आहे जप करण्याचा. आणि कोणाला शांती लाभली आहे, कोणाच्या वाईट सवयी सुटल्या आहेत, कोण म्हणतंय की माझा तणाव कमी झालाय,
कोण म्हणतं एकाग्रता वाढली, एकटेपणा वाटत नाही, म्हणजे वेगवेगळे अनुभव त्यांनी दिले तिथे. आता सर्वांना जप करण्याचा फायदा झालेला आहे. आता यापैकी काही लोक खूप यश आहे त्यांच्याकडे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, पण त्यांना मनःशांती जी मिळाली ती जप करून मिळाले. तर काही लोक आपल्यासारखे सर्वसामान्य जीवन जगणारी आहेत, मंत्र जप करून त्यांनाही फायदा मिळालेला आहे. तर आपणही जर का सुरू केला नसेल जप करायला तर विनाविलंब सुरू करायचा आहे. म्हणजे इथे म्हटलेलं आहे बघा, पुढच्या स्लाइड मध्ये म्हटलंय जप करा आणि आनंदी राहा. आता सुरुवातीला बघा 8 ते 10 मिनिटं लागतात एक माळ पूर्ण करायला. सवयीने अजून थोडा वेळ कमी लागतो. आता आपण भगवद्गीता शिकतोय, आपण पहिल्या दिवशी म्हटलं होतं ना, भगवद्गीता नुसतीच आणून ठेवून उपयोग नाही, त्याच्यात घेतलेलं ज्ञान आपण आपल्याला ते वापरलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. तर इथे आपल्याला मंत्र जपाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. युगधर्म म्हणतोय आपण कलियुगासाठी, तर आपल्याला नक्कीच हा वापरून बघितला पाहिजे, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. तर इथे आपला अध्याय आजचा संपलेला आहे. काय बरं शिकलो आपण आजच्या अध्यायामध्ये? तर अष्टांग योग म्हणजे काय, त्याच्या 8 पायऱ्या कुठल्या? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. मग अर्जुन म्हणाला की मन कसं आहे, वायूपेक्षा चंचल आहे, ते संयमित कसं करायचं, असं त्याने प्रश्न विचारला कृष्णांना. आणि कृष्णांनी मार्ग सांगितला की अभ्यासाने आणि अनासक्तीने म्हणजे अलिप्ततेने तू करू शकतोस, मनाला नियंत्रणात आणू शकतोस. मग अर्जुनाने विचारलं की आता जो योगी, जो अष्टांग योगाचा अभ्यास करतोय, तो अयशस्वी झाला तर पुढे काय होतं? मग कृष्ण उत्तर देतात की त्याने या जन्मात केलेली भक्ती वाया जात नाही, त्याचा पुढे अशा ठिकाणी जन्म होतो जिथून त्याची भक्ती पुढे सुरू राहते. आणि नंतर शेवटी कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये भक्ती योग श्रेष्ठ आहे. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाला बरं वाटतं, कारण कृष्णांनी सांगितलेला हा जो अष्टांग योग आहे तो खूप होतो. आता श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला, एकच मिनिट हा, काहीतरी इंटरनेटचं आहे. हा, श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला सांगितलं बघा, आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत कसे आहेत, पूर्ण आहेत. आता या पूर्णत्वाची सेवा करणं हा आपला धर्म आहे. हा, मग आपण काही क्रमामुळे काही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला आली तरी भगवंतांची सेवा करायचं आपण सोडायचं नाही. आणि कुठलाही मार्ग निवडला सेवा करण्याचा तरी शेवटची पायरी हा भक्तियोग आहे, त्यानंतरच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार आहे. तर निष्काम कर्मयोग जो आहे ना, हा आरंभ म्हटला जातो या मार्गावरचा. आता आपण अंश होत म्हटलं, अंश कसा आहे, पूर्णापासून आलेला आहे, म्हणजे आपण सगळे कृष्णांपासून आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला ओढ पण कृष्णाचीच आहे, पूर्णत्वाचीच आहे. आता आपलं गंतव्यस्थान कुठलं असलं पाहिजे, कृष्णधामात जायचं आपलं ध्येय आहे. मग तिथे पोहोचण्यासाठी जो सहज सुलभ, आचरण करायला सोपा असा भक्तियोग जो आहे ना, तो आता आपण उद्यापासून म्हणजे 7व्या अध्यायापासून कृष्णांकडून शिकून घेऊ. तर इथे आपला आजचा अध्याय संपतो. मी रेकॉर्डिंग थांबवते.